मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. सत्तावीस नंबर गाथा, पान नंबर 44. शेवटी जे 4 ओळी आहेत ते आपण नंतर घेऊया. मग गाथा म्हणून. जे दिट्टे तुट्टंती लहू कम्महि पूवकी आई सो परु जानहि जोइया देहि वसंतुन काई. जो पूर्वकृत सब कर्म आत्म दर्शन से क्षण मात्र में ही नष्ट हो देह सब सको क्यों नहीं तुम जानते. आचार्य योगेंद्र देवविरची परमात्म प्रकाश ग्रंथ. परमात्म प्रकाश ग्रंथांतर्गत आचार्य मागटल्या 25 गाथेमध्ये आचार्याने सांगितलं की निश्चयाने शुद्ध आत्मा देहामध्ये तुमच्या विद्यमान आहे. जसा सिद्धांच्यामध्ये अनंतामध्ये शुद्ध आत्मा आहे तसा तुझ्या देहामध्ये सुद्धा शक्तिरूपाने शुद्ध आत्मा आत्ता वर्तमानमध्ये प्रगट आहे. अशा आत्म्याचं ध्यान करा. 44 पानावरती राहिले. आता या ठिकाणी 27 नंबर गाथे 26 नंबर गाथेचा थोडा भावार्थ. इसका अभिप्राय यह है कि जो नमस्कार करने योग्य पुरुषों में भी नमस्कार करने योग्य है, स्तुति करने योग्य सत्पुरुष से भी स्तुति किया गया है और ध्यान करने योग्य आचार्य परमेष्टि आदि द्वारा भी ध्यान किया गया है. ऐसा जीव नामक पदार्थ इस देह में रहता है, उसको तुम परमात्मा जानो. आचार्य सांगतात गाथेचा भावार्थ रूपाने सांगता सांगितलं की नमस्कार करण्यायोग्य असे जे महापुरुष आहेत ते कसे नमस्कार करण्यायोग्य आहेत. महापुरुष समजा पंचपरमेष्टि हे आपल्याला कसे आहेत नमस्कार करण्यायोग्य आहेत, स्तुती करण्यायोग्य आहेत. मग तेही पंचपरमेष्टि महापुरुष आपल्याला स्तुतीला का प्राप्त झाले, नमस्कार करण्यासाठी त्यांच्यामध्ये ही अवस्था का आली. त्याला का सांगितलं ध्यान करणे योग्य आचार्य आधीसुद्धा ज्यांचं आपण ध्यान करतो पंचपरमेष्टीचं ते परमेष्टीसुद्धा अशा स्वतःच्या देहरूपी देहालयामध्ये विद्यमान असणाऱ्या स्वतःच्या शुद्ध कारण परमात्म्याचं ध्यान करतात. मग ज्याचं आपण ध्यान करणार आहोत तेही ज्याचं ध्यान करतात आपल्या शुद्ध आत्म्याचं म्हणून त्यांच्यामध्ये श्रेष्ठता आहे. मग व्यवहारण्याने ते पंचपरमेष्टि ध्यान करण्यायोग्य श्रेष्ठ आहेत, पण त्यांच्यामध्ये श्रेष्ठता का आली. त्यांनी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या देहरूपी देहालयामध्ये असणारा स्वतःचा जीव नावाचा पदार्थ आत्म नावाचं द्रव्य त्याचं ते ध्यान करतात आणि त्या देहामध्ये राहणाऱ्या आत्म्याला ध्यान करतात म्हणून त्यांच्यामध्ये श्रेष्ठता आहे. तसं तुला पर्यायामध्ये आत्ता आपण वर्तमानमध्ये एवंभूत नयाने पंचपरमेष्टीच्या पंक्तीमध्ये नाही. आता आपण साधू आहोत का? नाही. साधू नाही, उपाध्याय नाही, आचार्य नाही,
अरहंत ज्ञाने सिद्ध नाही. मग यांच्या पंक्तीमध्ये एवंभूत ज्ञाने नाही. पण तुम्हाला भावी नैगम नयाने पंचपरमेष्ठी नमस्कार मंत्रामध्ये लोक तुम्हाला तुमचं ध्यान करावंसं वाटत असेल, त्या पंचपरमेष्ठीच्या श्रेणीमध्ये तुम्हाला यावं असं वाटत असेल, तर एकच काम करा. तुमच्या स्वतःच्या देहरूपी देहालयामध्ये आत्ता तुमचा कारण परमात्मा त्या सिद्धासारखा शुद्ध आहे हे जाणून श्रद्धान करून त्याचं ध्यान करा. तर भावी नैगम्यामध्ये तुम्ही पंचपरमेष्ठीमध्ये स्वयमेव त्यांच्या लाईनमध्ये येता आणावं लागत नाही. हे या गाथेचा भावार्थ मागटला सांगितला. आता या 27 नंबर गाथेचा अर्थ गाथ्याचं शीर्षक खालीच्या वेळेला, आगे जिस शुद्ध आत्मा को सम्यक ज्ञान से देखने पर पूर्व उपार्जित के कर्म नष्ट हो जाते हैं, उसे हे योगी तुम क्यों नहीं पहचानते हैं, ऐसा कहते हैं. मग आचार्य परत काय करतात, शिष्याला सांगतात की शुद्ध आत्म्याचं जे सम्यक ज्ञान आहे, मग त्याच्याद्वारे तू स्वतःच्या शुद्ध आत्म्याला का पाहत नाही, का जाणत नाही, त्याचं का श्रद्धान करत नाही. कारण स्वतःच्या शुद्ध आत्म्याला सम्यक ज्ञानाच्या जरी जाणल्यानंतर पूर्वी उपार्जित केलेले जे कर्म आहेत ते नष्ट होतात. जे आचार्यांना जिनवाणी खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्र आपल्याला पराधीनमध्ये ठेवत नाहीत आणि यांचा आश्रय घेण्याचं सर्वथा बंदही करत नाही. 2 गोष्टी आहेत. या पंचपरमेष्ठीचं आश्रय घेतल्यानंतर तुमचे पूर्वीचे कर्म नष्ट होणार नाहीत हे पहिले सांगितलं आहे. आणि तुमच्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानाने ज्ञानाने पूर्वबद्ध कर्म नष्ट होणार आहेत. मग या दोन्हीपैकी तुम्हाला उपादेय रूपाने कुणाला ग्रहण करायचं आहे हे आचार्य असतात. स्वतःलाच ग्रहण कर म्हणजे स्वतःचा शुद्ध आत्माचं आणि स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानातून पहिल्यांदा मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय होणार आहे. जे मोक्ष मार्गाची सुरुवात मोहनीय कर्म जे आहे, मोहण्याचे दर्शनमोह आणि चारित्र्यमोह 2 भेद आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा उत्कृष्ट कर्माची स्थिती 8 कर्मामध्ये कोणत्या कर्माची आहे, मोहनीय कर्माची. मोहनीय कर्माची उत्कृष्ट स्थिती 70 कोडाकोडी सागर आहे, जास्तीत जास्त कर्माची स्थिती. आणि आगमामध्ये उत्कृष्ट कर्मामध्ये राजा, सेनापती किंवा राजा म्हणून मोहनीयाला मुख्य दिलं जातं. जे 8 कर्मामध्ये मोहनीय कर्म हे राजा आहे. मग असं सांगितलं जातं एक अपेक्षेने. पण आचार्य सांगतात 8 कर्मामध्ये मोहनी कर्म राजा आहे, पण तो राजाच पहिल्यांदा नष्ट होतो. सम्यक दर्शन जेव्हा प्राप्त होतं तर दर्शन मोहनियाचे मिथ्यात सम्यक प्रकृती आणि अनंत अणुबंदी क्रोध मान मायालो हे पहिल्यांदा कोण गेला, मिथ्यात्व गेलं. जो बलवान आहे, उत्कृष्ट आहे तोच पहिल्यांदा नष्ट होतो. ज्ञानावर्णीय
ज्ञान आणि चारित्र्य तर 13व्या 14व्या ते कर्मनिष्ठ होणार आहे. जे एक अपेक्षेने मोहनीय बलवान आहे आणि एक अपेक्षेने मोहनीय निर्बल आहे. कारण जो पहिल्यांदा नष्ट होतो तो निर्बल आहे. मग मोहनीय एक कर्म, त्या मोहनीयाची 2 संतान, एक दर्शन मोह आणि चारित्र मोह. आणि या दर्शन मोह आणि चारित्र मोह 2 संतानाच्या द्वारे 4 गतीमध्ये परिभ्रमण होतं. जसं आपल्याला जानेवारीमध्ये गड्डा येतो, मग गड्ड्यामध्ये अनेक प्रकारचे दुकान असतात, त्यामध्ये झोका असतो. म्हणजे झोके फिरतात वरनं खालीपर्यंत. त्यांचं फिरण्याचं मुख्य कारण कोण आहे? झोके जे फिरतात वरून खाली येतात आणि एका वेळेला अनेक प्रकारच्या झोक्याच्या पाळण्यामधील एकच पाळणावरती असणार, एक खाली असणार आणि बाकीचे आजूबाजूला असणार आहे. एका वेळेला 2-3 पाळणे वरती असणार नाहीत, एकच असणार नाही. मग हे जे पाळणे फिरतात याचं मुख्य कारण कोण आहे? मग तिथे स्थूल रूपाने सांगितलं, त्या पाळण्याला फिरण्याला 2 स्टँड आहेत. हे दर्शन मोह, चारित्र मोह आणि मधला रॉड आहे तो मोह. जी एक मोहाची 2 संतान दर्शन मोह आणि चारित्र मोह. आणि या 2 स्टँडने एक मधल्या रॉडवरती काय करतो ते संपूर्ण फिरतं. तसं मोहनीय कर्म एक आहे, त्याची संतान दर्शन मोह आणि चारित्र मोह. मग दर्शन मोह ही दुःख रूप आहे आणि चारित्र मोह ही दुःख आहे. मोह म्हटला की निमाणे दुःख आहे. मग यामध्ये दर्शन मोहाचं दुःख जे श्रद्धेचं दुःख, श्रद्धेचा मोह, आणि चारित्राचं दुःख म्हणजे चारित्राचा मोह. म्हणजे जिथे मोह आहे तिथे निमाणे दुःख आहे. जिथे मोह आहे तोपर्यंत संसार आहे. हे दोन्ही लक्षात ठेवायचं. पण त्या 2 प्रकारच्या मोहामध्ये दर्शन मोह हाच तुम्हाला अनंत दुःखाला, अनंत संसाराला कारण आहे. चारित्र मोह अनंत संसाराला, अनंत दुःखाला कारण नाही. मग दर्शन मोहाचा अभाव झाला, मिथ्यात्व गेलं, तर श्रद्धेतलं दुःख संपलं तुमचं. मग श्रद्धेतलं दुःख संपलं तरी चारित्र मोह आहे, तर चारित्राचं दुःख विद्यमान आहे. समजा आज आपण शुल्लक आहोत का? ऐलक मुनी नाही. मग आपल्यापाशी त्यांच्या अपेक्षेने जर पाहिलं तर आपल्यापाशी बहिरंगामध्ये प्रतिमा नाही, मुनी अवस्था नाही. मग आपणाला चारित्र मोहाचा उदय आहे का नाही? मग चारित्र मोहाचा उदय आहे, व्रत धारण करत नाही, तर आपण दुःखी का सुखी? पण आपण मानतो हीच विपरीतता आहे. दर्शन मोह गेला, श्रद्धेतला विकार गेला, अनंत संसाराला कारण जे मिथ्याचं दुःख होतं ते गेलेलं आहे. तुम्ही अनंत कालात संसारात भटकणार नाही निश्चित आहे. जास्तीत जास्त उपार्ध पुद्गल परिवर्तनात तुम्ही मोक्षाला जाणार आहे. हे सिद्धांत आहे कर्णानुयोगाचा. पण आपणाला आपण चारित्र मोह आहे, व्रत नियम संयम धारण करू शकत नाही, हे आपणाला दुःख वाटत नाही. म्हणून काय म्हटलं जातं, कधी एखाद्याने सांगितलं घोडा हातामध्ये आहे, मैदान खुल्लं आहे, जितके जायचा तुम्ही तेवढं पळत जावा, तुम्हाला कोण अडवणार नाही.
तसं असंयमरूपी घोड्यावर बसलो, जेवढं जातं तेवढं जाऊ दे, नाही आम्हाला रात्री भोजन त्याग करायचा नाही, हॉटेलाचा त्याग करायचा नाही, अगाळीत पाण्याचा त्याग करायचा नाही, फिरायला जायचा त्याग करायचा नाही, बगीच्यामध्ये वनभोजनाचा त्याग करायचा नाही. आणि सगळेजण जातात सुखी, आम्ही पण गेलं पाहिजे. म्हणजे काय आहे, अन्य जीव चारित्र्य मोहाचा उदय असताना दुःखी आहे आणि दुःखी असताना सुखी आहेत असं मानतात, जाणतात, आणि त्यांना पाहून सुद्धा आपल्याला ते भाव होतात. म्हणजे आपण काय करू लागलो, चारित्र्य मोहाच्या दुःखामुळे संसार वाढवलो. रात्री भोजन त्याग करा म्हटलं तर डोक्यावरती सुमेरू पर्वत ठेवल्या एवढा ओझ वाटतं, आणि तुम्ही पहाटे 4पर्यंत खात जावा, हा एकदम हलकं झाला. जे अज्ञानी जीव असंयम राहत असताना लगाम नाही तर हलका मानतो, आणि संयम घ्यायला म्हणलं तर त्याला डोक्यावरती ओझं वाटतं. म्हणून मग काही महाराजजी किंवा सर्व महाराजजी आहेत आपणाला संयमाकडे नेतात. जे काय आपल्यापाशी दोष असतील ते सोडायला सांगतात का नाही, सांगतात. मग त्या अपेक्षेने त्यांचं कथन आपल्याला हलकं करालेत का भारी करालेत, तेवढं तुम्हाला पाप बांधलं जाऊ नये. इतना एवढा पुढचा भाव तर तुमचा देवगती मिळू दे, एक त्यांची भावना आहे. पण आपण त्यांच्यापाशी जायला महाराज व्रत देतात, नियम देतात, हे खाऊ नका ते खाऊ नका सांगतात. त्याच्यापेक्षा आम्हाला दूरच येतो, दूरदर्शन करून निघून जातो, चालणार नाही. मग म्हणून आचार्य सांगतात की जेवढं आपण आपल्याला शक्ती आहे तेवढे व्रत नियम संयम घेतलेला आहात तर आपल्यामध्ये तेवढा चारित्र्य मोहाचा अभाव आहे, तेवढं आपल्यापाशी सुख आहे. सम्यक दर्शन आहे, दर्शन मोहाचा अभाव आहे, त्या अपेक्षेने सुख आहे. एक कषाय दोन कषाय चौकडीचा अभाव आहे, तेवढा तिथे चारित्र्यामध्ये सुख आहे. द्रव्य करणान्योग आणि चरणान्योग या दोन अपेक्षेने पंचम गुणस्थानाची चर्चा चालते. चरणान्योग सांगतो प्रतिमा धारण केल्यानंतर तुमच्यापाशी पंचम गुणस्थान प्राप्त होतं. जोपर्यंत तुम्ही प्रतिमा धारण करत नाही तोपर्यंत पंचम गुणस्थान नाही. आणि करणान्योग सांगतो अप्रत्याख्यानाचा जोपर्यंत तुमच्यापाशी उदय आहे तोपर्यंत तुमच्यापाशी चौथंच गुणस्थान आहे, पाचवं गुणस्थान नाही. आणि द्रव्यान्योग सांगतो ज्याचं तुम्हाला ध्यान करायचं आहे, अनुभव करायचा आहे, त्या शुद्ध आत्म्यामध्ये अनंत अणुंदीय प्रत्याकान संगुलन काहीच नाही. तो तर एक अनादि अनंत निर्मळ शुद्ध आत्मा आहे. मग जेव्हा एखादा जीव सम्यक दर्शन सहित शुद्ध आत्म्याच्या अनुभवाने सहित देव गुरु आणि शास्त्र यांच्या सानिध्यात अजन्मासाठी एक जरी नियम घेतला तर तो पाचव्या गुणस्थानाला प्राप्त होतो. पण अप्रत्याख्यान काय म्हटलं, ज्या जीवाला अजन्मापर्यंत एकही नियम घेण्याचा परिणाम होत नाही असा अवृत्ती सम्यदृष्टी चौथ्या गुणस्थानावरती असतो. आणि ज्याने अजन्मासाठी रात्री भोजन त्याग केला तर त्याला पंचम गुणस्थान आहे. पण रात्री भोजन त्याग प्रतिमा नाही. 6-11 प्रतिमामध्ये एक रात्री भोजन त्याग प्रतिमा आहे. आणि एक ठिकाणी प्रतिमा नाही
पण रात्री भोजनाचा त्याग आहे. तर त्याचं काय झालं, अप्रत्याख्यान होता तर प्रत्याख्यान झाला. हे अजन्मासाठी रात्री भोजनाचा त्याग केला, अजन्मासाठी हॉटेलाचा त्याग केला, अजन्मासाठी जे काय आपल्याला वाटते ते पदार्थ आपण सोडले. मग आता प्रत्याख्यानाचा उदय का अप्रत्याख्यानाचा उदय आहे? प्रत्याख्यानाचा उदय आहे, मंद उदय आहे. मग गुणस्थान कितवं झालं? 5वं. म्हणजे एकही जरी तुम्ही सम्यक दर्शनसहित व्रत घेतलं तरी पंचम गुणस्थान तिथून सुरुवात झाली. पण हे कसं आहे, प्रतिमेने रहित पंचम गुणस्थान आहे आणि तिथे प्रतिमाने सहित पंचम गुणस्थान आहे. सचित्त त्याग किती प्रतिमा आहे? सचित्त त्याग 5वी प्रतिमा आहे. मग त्या सचित्त त्याग 5व्या प्रतिमेमध्ये कोणत्या सचित्त वस्तूचा त्याग करायचा आहे? जेवढे काय असतील पालेभाज्या, फळं, अमुक तमुक, त्यांचा त्याग सचित्त. मग फळं घेतात का नाही? घेतात. सचित्त त्यागवाल्यांचा पालेभाज्याचा त्याग आहे, पण फळाचा त्याग नाही. मग फळं जरी घेतले तरी त्याला त्याचे पीस करून त्याला गरम करून घ्यावं लागणार. मग तेव्हा तिथे सचित्त त्याग तुमचं निर्दोष पालन होतं. मग अचित्त जे न फोडता आपण, कधी लहान मुलं सफरचंद, पेरू अपूट खातात का नाही? ते नाही. मग सचित्त त्यागवाल्याला त्याचे तुकडे करून त्याला गरम करून घ्यायचं आहे. मग इथे खालच्या 5व्या प्रतिमेमध्ये सचित्त त्यागमध्ये पाल्याभाज्याचा त्याग आहे. तर वरच्या 6व्या गुणस्थानामध्ये त्याला कुठे ग्रहणाला नियम आहे? नाही. मग जिथे 5व्या खालच्या गुणस्थानात जिथे सोडलेला आहे त्याला 6व्या गुणस्थानामध्ये घेण्याला कुठेही परवानगी नाही. आणि शास्त्र सांगतं, सर्वज्ञ भगवान सांगतात, गुरु सांगतात आणि आपणाला आपल्या पद्धतीने चाला. त्यांनी घेतात म्हणून तुम्ही द्यायला जाऊ नका. मग 5व्या प्रतिमेमध्ये तिथे तुम्हाला त्याचा त्याग करायचा आहे म्हणून द्यात नाही. मागे 7-8 वर्षापूर्वी दीपक होते. एक महाराजाचा संघ इथे आला चातुर्मासला, काही थोडे दिवस होते. चातुर्मासला त्यांची सगळी आपण व्यवस्था केली. पण त्यांनी सांगितले की आम्हाला अमुक अमुक हे मेथी अमुक जे का असतील ते आम्हाला तुम्हाला आहारामध्ये द्यावं लागेल, त्यांनी सांगितलं. मग दीपक झाले, श्रावक जे करतील ते तुम्ही घ्या. मग नाही म्हणले, हे तुम्ही दिला तर आम्ही चातुर्मास करत नाही. त्यांनी म्हणले ठीक आहे, तुम्हाला जे आहे ते. मग इथून जाऊन मग तिकडे बाहुबली तिकडल्या मंदिरमध्ये कुठे तर त्यांनी चातुर्मास केला. मग असा हट्ट आहे का? नाही. ठीक आहे, श्रावक जे का सांगितलं, श्रावक मुनीच्या आहार घेण्यामध्ये 5 प्रकार सांगितले. गोचिरी वृत्ती, जे श्रावक देईल ते घ्यायचं आहे, खड्डा भरण्यासाठी घ्यायचं आहे, तपश्चर्या करण्यासाठी घ्यायचं आहे. मग हे सगळं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, वाचलेलं आहे, तरी आपण चालत नाही म्हणलं तर दोष त्यांचा आहे, दोष आपला नाही. पण आपण आपल्या पद्धतीने करा, आले ठीक आहे, नाहीतर आपली योग्यता नाही. केलेल्याचं तर पुण्य आपल्याला मिळालेलं आहे. मग तसं इथे आचार्य सांगतात की जे ज्याचं आत्म्याच्या ध्यानाने पुण्य उपार्जित कर्म नष्ट होतात, मग असा तो जो योगीन, त्याला तू का जाणत नाही, ओळखत नाही, त्याचं ध्यान का करत नाही? म्हणजे याचाच अर्थ काय झाला? पंचपरमेष्ठी यांच्या ध्यानाने, ज्ञानाने तुम्हाला कर्माचा नाश होत नाही. जे काय आहे, सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही.
इथे अकुंद कुंदाने पंचास्तिकामध्ये सरळ सांगितलेलं आहे. आचार्यांनी सगळं सांगितलंय, लिहिलेलं आहे, हे सगळं मान्य आहे. पण आपल्या स्वतःकडून ते सत्य सांगण्याचं धाडस होत नाही. ग्रंथामध्ये आहे, लिहिलेलं आहे, देवगुरु शास्त्रपूर्व आचार्यांनी सांगितलेलं आहे, हे सगळं मान्य आहे, श्रद्धा आहे, ज्ञान आहे. पण सत्य सांगायला आज मनुष्य धजत नाही. या पंचास्तिका ग्रंथामध्ये 166 नंबर गाथा आहे. किती नंबर? 166 नंबर गाथा आहे. त्या गाथेमध्ये कुंद का सांगतात बघा. अर्हंत सिद्ध चैत्य म्हणजे जिन प्रतिमा, प्रवचन म्हणजे शास्त्र, मुनिगण आणि ज्ञानाबाबत भक्ती संपन्न जीव पुष्कळ पुण्य बांधतो, निश्चयाने तो कर्मक्षय करीत नाही. जिथे कुंद हे सांगतात आणि योगींद्र देव असं एकच सांगतात. म्हणजे काय सांगितलं, तुम्ही अर्हंताची किती भक्ती करा, सिद्धाची करा, प्रतिमेची करा, शास्त्राचं करा, आचार्य उपाध्याय साधूची भक्ती करा, तुम्हाला पुष्कळ पुण्य बांधलं जातं. म्हणजे तुम्हाला कर्माचा अभाव होत नाही. जे दुसऱ्याच्या पंचपरमेष्ठीच्या आत्म्याचं ध्यान केल्यामुळे आश्रव बंद होतो, पण संवरपूर्वक निर्जराव होत नाही. जिथे पापाचा संवर असतो तिथे पुण्याचा बंध असतो, आणि जिथे पाप आणि पुण्य दोघांचा संवर आहे त्यालाच संवर म्हटलं जातं. मग पुण्य आणि पापाचा संवर स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानानेच होतो. पंचपरमेष्ठी 9 देवताच्या ध्यानाने तुम्हाला कर्माचा संवर होत नाही. जेव्हा आपण स्वतः डोळ्याने वाचू, ऐकू, श्रद्धान करू, मग याचा अर्थ अर्हंत सिद्ध आचार्य उपाध्याय प्रवचन शास्त्र यांची भक्ती करायची नाही असं आहे का? नाही. मग स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये जास्त काळ स्थिर राहत नाही. म्हणून पापापासून वाचण्यासाठी, कशासाठी? पापापासून वाचण्यासाठी, पुण्यामध्ये राहण्यासाठी आणि पुण्यामधून शुद्धामध्ये जाण्यासाठी यांची पूजा भक्ती करायची आहे, न की त्यांना त्या ठिकाणी पकडून बसण्यासाठी नाही. म्हणून इथे सुद्धा हे जे कुंद सांगतात तेच काय करतात, या ठिकाणी योगींद्र देवसुद्धा तेच सांगतात. दोहार्थ, जिसे देखने मात्र से पूरकृत सब कर्म शीघ्र ही नष्ट हो जाते हैं. हे योगी, देह में रहने वाले उस उत्कृष्ट आत्मा को तुम क्यों नहीं जानते हो? म्हटलं का, ते अर्हंत भगवंताचं शरीर परम अवतारिक आहे, सिद्ध भगवान शरीराने रहित आहे. मग त्यांचा परमात्मा श्रेष्ठ आहे. मग त्यांचं ध्यान कर्म सांगितलं का? नाही सांगितलं. कारण तुम्ही जे गोष्ट करता ती तुम्हाला कर म्हणून सांगायची नाही. जो व्यक्ती दर्शनाला येतो, पूजा करतो, मग त्याला दर्शन पूजा कर म्हणून सांगायचं का? नाही. दर्शनाला येतो, दर्शन करतो, पूजा करतो, ठीक आहे. आता काय कर, शास्त्र वाच थोडं. जे शास्त्र वाचत नाही ते त्याला सांगा की आता तू शास्त्र वाच. मग देवळामध्ये आला, दर्शन केला, पूजा केला, शास्त्रही वाचतो, त्याला आता सांगा तू आत्म्याचं ध्यान कर. म्हणजे जे तुम्ही करत नाही ते करायला सांगा, आणि जे करत आहोत
तेच करा म्हणून सांगितलं तर उपयोग नाही. एक पंचम काल आहे. पंचम कालमध्ये आचार्यांनी सांगितलं, पंचम कालातले जीव अन्नातला किडा आहे. पंचम काळातले जीव अन्नातला किडा आहे. तो काहीही सोडायला तयार नाही. जसं असेल, जे असेल, जे वेळ असेल, जो काळ असेल, ते सगळं त्याला स्वाहा करायचं आहे. म्हणजे आज त्याचा राग सुटत नाही आणि तो सोडायला तयार नाही. आणि त्याला तुम्ही सांगत गेला की हे वाईट आहे, वाईट आहे, सोड, तो तुमच्यासमोर मुंडे हलवतो, नंदी बैल. परत आपल्या क्षेत्रात गेला की तोच करतो. मग त्याला काय सांगितलं, तू जे करतो ना कर, त्याला आमचा विरोध नाही. महाराज कुंतलगिरीला होते, त्यावेळेला एक ब्राह्मणाचे इंजिनियर होते आणि तिथले मंदिरचं काही काम करण्याचं त्यांच्याकडे दिलं होतं. मग ते दुपारी जरा विश्रांती असल्या तर महाराजाकडे येऊन बसत होते. मग त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज आम्हाला सुख पाहिजे वर्तमानमध्ये, पण ते आमच्या 5 इंद्रियांच्या विषयाचं सुख काढून घेऊन आम्हाला सुख नको. जे आम्ही 5 इंद्रियाचे सुख भोगत असताना आम्हाला अतिंद्रिय सुखाची पाहिजे. तर तुम्ही बाहेर विचारलं तर कोणाला काय म्हणतील, मेंटला येडा आहे. महाराज म्हणले, तुम्ही 5 इंद्रिय मनाचे भोग भोगत असताना तुम्हाला आत्मीय सुख मिळतं नाही, कधी नाही. मग महाराजांनी ते उदाहरण दिलं होतं की समजा आपण भोजनामध्ये दररोज जे काही भाजी भाकरी आमटी डाळ जे ग्रहण करतो, मग ते पदार्थ जर आपण दररोज ग्रहण करतो, पण घरातल्या एखाद्या व्यक्तीने नवीन चटणी म्हणा, नवीन काहीतरी भाजी केलेली आहे आणि ते आपल्याला वाढतात, आपण काय तो नको नको मला आवडत नाही. मग त्यांना काय सांगितलं, तुमच्या आवडीच्या सगळ्या वस्तू दिलेत का नाही, दिलेत. ते तुमच्याकडून काढून घेतलं का नाही. फक्त ते नवीन घेतलेला 1 चमचा शॅम्पल खावा. किती? 1 चमचा, जास्त नाही. मग समजा तुमची भोजनाची पिशवीची थैली 1000 ग्रॅमची आहे आणि तुम्ही काय केलं, 1 चमचा म्हणजे किती, 5-10 ग्रॅम, ती एक तो चाटून बघितली, छान लागली, 1 चमचा खाल्ली. मग दुसरी द्यानंतर नको नकोचा बात. मग तुम्ही 1 चमचा खाल्ली का नाही, मग तुमचं दुसरं रोजचं अन्न 1 ग्रॅम 10 ग्रॅम सुटलं का नाही. मग ही पद्धत सांगा. तुमचे 5 इंद्रियाचे विषय भोग सोडायचे नाही तुम्हाला, ते असू दे, पण मी एक ज्ञानानंद स्वभावस्वरूप शुद्ध आत्मा आहे, अशा शुद्ध आत्म्याचं ध्यान करा. तेवढ्या वेळामध्ये तुमचे 5 इंद्रिय मनाचे भोग आपोआप सुटलेले सोडा लागणार नाही. मग असं चिंतन मनन ध्यान करत जावा, तर अंतरंगामध्ये तुमच्यामध्ये राग सुटेल. आणि राग सुटला तर तुम्ही बहिरंगामध्ये पदार्थ त्याग आपोआप करचाल. म्हणजे येणाऱ्या तरुण पिढीला सोडायला काही सांगू नका. आणि सोडलं म्हणलं तर तुमच्यापाशी सोडते, पुढे जाऊन तिथे ग्रहण करतात. मग दोष कोणाला मिळाला, घेणाऱ्या का देणाऱ्याला? देणाऱ्याला. म्हणून कोणालाही व्रत बळजबरीने देऊ नका. आणि दिलेल्याच बळजबरी व्रत त्यांनी नाही पाळला तर पापाचे भागीदार तुम्ही आहात. आणि तो मागायला आला तर पहिल्यांदा त्याला स्वाध्याय कर, चिंतन मनन कर, भगवंताचे दर्शन कर, पूजा कर, हे त्याला सांगा. मग तो वाचन करेल तर त्याला आपोआप श्रद्धा होते, ज्ञान होते, यथाशक्ती तो सोडेल. मग आपण अनंत भवामध्ये सुमेरू पर्वता एवढे पिंचीचे ढीग लागले, मग काय सोडलं नाही का अनंत भवामध्ये?
मग एवढं सोडून सुद्धा आज आपण संसारामध्ये का आहोत? जे मूळ स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान सगळ्यामध्ये श्रेष्ठ, उत्कृष्ट, जे ज्याच्या ध्यानाने श्रेष्ठ झाले असा शुद्ध आत्मा तुझ्यापाशी, मग तू त्याचं ध्यान कर. जे आचार्य, देव, गुरु, शास्त्र, पंचपरमेष्ठीच्या आत्म्यापेक्षा सुद्धा तुझा आत्मा श्रेष्ठ आहे हे आपणाला एवढं प्युअर सत्य देत आहेत. पण आपल्याला काय वाटतं? मी रागी आहे, द्वेषी आहे, मोही आहे, संसारी आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, मग मला हे शक्य आहे का? सुदर्शनजी किती वर्ष झाला संसार करता? किती वर्ष झाले? जे काय झाला संसार. पण संसार सुखामध्ये आहे की नाही? भांडे वाजतात की नाही एकमेकाला? का भांडे वाजत नाही? भांडे वाजतात. दोन वस्तू तर ते एकमेकाला टकरणारच आहे. मग संसारामध्ये दुःख आजपर्यंत आपण भोगलं का नाही? आत्ता या उद्याला समजतं तसं. मग आपल्याला दुःख वाटलं का? नाही, वाटलं नाही. का? दुःखाला सुख मानून बसलं, पण ते दुःख वाटलं नाही. मग तसं आचरण का? तू अज्ञानामुळे दुःखाला सुख मानला. आता इथे आचार्य सांगतात तुझा स्वतःचा आत्मा ज्ञान आनंद स्वरूप आहे. मग ज्ञान आनंद स्वरूप आत्म्याला जाणल्यामुळे तुला आनंद सुख वितरागता अंतरंगातून प्रगट होणार आहे. एवढा स्वाधीन सरळ मार्ग सांगितला तर आपल्याला सोपा वाटणार का कठीण वाटणार? डोळे उघडून भगवंताचे दर्शन करा. 12 घंटे दर्शन करतो. शिबिर चाललं तिथे 10 तास प्रवचन ऐकतो तर 10 तास प्रवचन ऐकतो. बसा म्हणलं तर बसतो. पण 10 मिनटं डोळे बसून ध्यान करा म्हणलं तर सरळ आहे का सोपं आहे? कठीण आहे का सोपं आहे? सोपं आहे. पण ते आपल्याला म्हणजे ज्ञान 5 इंद्रियाच्या माध्यमातून पुण्य देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये राहण्याला कंटाळा येत नाही. 5 इंद्रिय मनाच्या. तुम्ही 8 दिवस शिबिरमध्ये होता, कंटाळा आला का? मंगल नाही. कशामध्ये कंटाळा आला नाही? पापामध्ये का पुण्यामध्ये? पुण्यामध्ये कंटाळाला आला नाही. एक अर्धा तास ध्यान करामध्ये डोळे बंद करून. ज्यांना सवय नाही त्यांना काय वाटेल? डोळे बंद करायचं आणि ध्यान करायचं. जे इंद्रिया ओघडे ठेवून काही सांगा आम्हाला सरळ आहे. पण डोळे बंद करून ध्यान करा म्हणलं तर अज्ञानीला कठीण वाटतं. जी गोष्ट सोपी आहे ती कठीण वाटते आणि कठीण आहे ती सोपी वाटते. आणि पिक्चरमधलं गाणं सांगतो. आपल्याला काय पिक्चरचं देणं घेणं नाही, बाकीचं त्याला दृश्याचं देणं घेणं नाही. वाचक शब्दातून काय ग्रहण करायचं आपल्यावरती अवलंबून आहे. म्हणून उदाहरणं पाहतो नाही. एक सुंदर वेश्या मेलेली आहे, रस्त्याच्या किनारी पडलेली आहे. साधू जातो. त्याचे विचार मनुष्य जन्म मिळाला, सुंदर शरीर मिळालं तर देवगुरु शास्त्राच्या सानिध्यातून जर सम्यक दर्शन प्राप्त केलं असतं तर नरभव सफल झाला असता. कुत्रा तिथे बसतो, लोक बघत आहेत. कुत्रा म्हणतो हे लोक केव्हा जातात आणि मी मांस केव्हा खाईन त्याचं. तिसरा भोगी वेश्यागमन करणारा म्हणतो माझ्या आयुष्यात जर मला भोगाला मिळाली असती तर. आता त्या प्रेतामध्ये काय आहे? नेय या ठिकाणी आहे. फक्त त्या नेयाला लक्ष करून जीवाने केलेले परिणाम आहेत. जे वस्तूच आहे
पण त्या वस्तूला बघून काय विचार करायचा आपल्या अधीन आहे, पराच्या अधीन नाही त्या ठिकाणी. पण आपण काय करू लागलो, वस्तूवरती मानू लागलो. मग तसं इथे आचार्य सांगतात बाहेरच्या विषयामध्ये काही नाही, पण त्या वस्तूला पाहून तुझ्या ज्ञानामध्ये काय विचार करायचा तुझ्या अधीन आहे, पराच्या अधीन नाही. माझी ज्ञान पर्याय कोणत्या विषयाला विषय करायचं न करायचं माझ्या ज्ञानावरती अवलंबून आहे. बॉबी सिनेमा बघितला का विजयभाई? बॉबी सिनेमा बघितला का? बघितला, सगळ्यांनीच बघितलेला आहे. भोगी आहे तर बघणारच ना. आत्ता तुझा थिएटरनं जाता तर टी व्हीवर तर बघतोच का नाही? बघतोच. थिएटराचा त्याग असेल पण घराच्या थिएटराच्या सिनेमाचा त्याग नाही. असू दे, काहीच बिघडत नाही. आदिनाथ देवांगणाचं नृत्य बघत होतं, आम्हाला काय बिघडलं? असा उलटा अर्थ काढू नका. परावृत्त होण्याचा पण अनेक राग आहे का नाही आपल्याला. थिएटरामध्ये जाऊन बघायचं नाही, घरामध्ये बघतो. पण ते बरं नाही हे आतमध्ये खंत वाटतंय. मी पण कधी तर वाटलं तर बघतो पण काय करायचं? नायक खलनायकाला शेवटी का असतं? कुठे तर खड्ड्यात वेळेवर मारलं असतं. मग शेवटी काय, पापाचं फळ वाईट आहे आणि चांगल्याचं फळ चांगलं आहे. दृश्यातून आपल्याला घ्यायचं आहे. मग तसं आपल्याला स्वतःचा आत्मा आपल्या आतमध्ये आहे आणि जाणणारी ज्ञानपर्याय आपल्या आतमध्येच आहे. पण आपल्याला फार कठीण वाटतं. मग तिथे काय दृश्य दाखवलं? ती नटी आत असते कोणतर, आणि कुलूप लावलेलं असतं आणि चावी कसं आहे? आत आहे. मग काय सांगलं? हम तुम एक कमरे में बंद हो, चावी खो जाए. मग आत्माने त्याचा द्रव्य पर्याय आतच आहे का नाही? चावी खो जाए. जी आपली आत्मा आणि आपला ज्ञान पर्याय दोन्ही आतच आहे, पण चावी बंद हरवलेलं आहे. मग आपली ज्ञान पर्याय नेयामध्ये स्थित आहे, तर चावी हरवलेलं काय करणार? आता उघडणार का चावी? मग जाणणारा मी न्यायक स्वरूप परमात्मा आचार्य म्हणतात तो आतच आहे. आणि जाणणारी ज्ञान पर्यायी हम तुम दोनों कमरे में बंद हो. जी आत्मा आणि ज्ञान दोन्ही एकाच ठिकाणी प्रदेशामध्ये आहेत का नाही? पण स्वतःच्या आत्म्याला जाणणारी ज्ञान पर्याय ती चावी बाहेरच्या विषयाला लक्ष करत आहे, म्हणून ती गमवलेली आहे. मग कोण आणायची हुडकून चावी? आपणच. मग जी ज्ञान पर्याय पंचपरमेष्ठीला देवगुरुशास्त्राला विषय करत होती, त्याच ज्ञानाच्या पर्यायाच्या तरी स्वतःच्या आत्म्याला विषय करा की. पिक्चरमध्ये जे का असेल ते सोडा, पण त्या वाचक शब्दातून काय ग्रहण करायचं आहे? तुम्ही सुनीलचंदचे प्रवचन ऐकलं नाही. महाराज पहिल्यांदा सोलापूरला आले, पहिल्यांदा आश्रममध्ये राहून गेले, परत आले. तळाला कासार पार्श्वनाथ मंदिरमध्ये होते. मग तळाला पहिल्यांदा एक अर्धा तास प्रवचन सुमेरचंद्राचं ठेवत होते, नंतर महाराजांचं. की त्यांनी अशा अनेक सिनेमाच्या गोष्टीमध्ये प्रथमानुयोगमध्ये त्या शब्दातून काढून तुम्हाला मूळ तत्व देत होतं. सुमेरचंद जैन पैसे पण एवढं उत्कृष्ट समयसारखं ज्ञान होतं, चांगले सांगणार व्यवस्थितशीर. म्हणजे इथे काय झालं? मग तिथे आचार्य सांगतात नेयाला लक्ष करून तुम्ही ज्ञानाच्या पर्यायामध्ये काय विचार करायचा? तुमच्या ज्ञानाचं स्वतंत्र आहे, तुमचं ज्ञान पराधीन नाही. म्हणून मग इथे आचार्य काय सांगतात? असा उत्कृष्ट आत्म्याच्या जाण्यामुळे पुष्कळ कर्म किती काळापासून, अनादी कालापासून आजपर्यंत कर्म बांधत आलं. सुमेरू पर्वता एवढा कापराचा ढीग आहे, त्याला जाळण्यासाठी किती मण लाकूड लागेल? सुमेरू पर्वताळा कापराचा ढिगारा
त्याला जाळण्यासाठी किती किलो लागेल लाकूड? एक काडी एक काडी वडा तो कापूर पेटला की संपूर्ण क्षणात नष्ट होईल. तसं तुमच्या एक स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानाच्याद्वारे एक अंतर्मुहूर्त उपयोग उत्कृष्ट तुमच्या आत्म्यामध्ये जर स्थिर झाला तर अनादी कालचे जे संस्कार कर्माचे आहेत सुमेरुत्त पर्वताएवढे ती क्षणात नष्ट होतात. मग तसं एक स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानाच्याद्वारे मोहनियाच्या 21 प्रकृतीपैकी 7 प्रकृती नष्ट होतात. जिथे 7 प्रकृती नष्ट झाल्या 21 प्रकृतीची काळजी करू नका. काय जिथे अनंत अणुबंदी क्रोध मान माया लोभ मिथ्यात्व सम्य प्रकृती हे 7 ज्याच्या गेल्या त्याच्या 21 नियमाने जाणार आहेत. जे 7 जास्त घातक आहेत. मग अशा 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षय स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानानेच होणार आहे. म्हणून त्या पंचपरमेष्ठीच्या आत्म्यापेक्षाही आपला आत्मा श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट आहे, शुद्ध आहे, निर्मल आहे, पवित्र आहे आणि तो कसा आहे? आत्ता प्रगट आहे. प्रगट करावं लागत नाही. आपल्या घरामध्ये कपाट आहे, कपाटावर आपण काहीतरी वस्तू ठेवलेल्या आहेत आणि चावी लावून कुठं तर आपण चावी ठेवलेली आहे. मग काय झालेलं आहे? 4, 5, 6 तास निघून गेले आणि नंतर आपल्याला लक्षात आलं की आपण चावी कुठे ठेवलेली आहे. तुम्ही हुडकू लागला, चावी सापडत नाही. मग नाही सापडत तेवढं आकुलता वाढणार. मग काय करायचं आहे? शोधणं बंद करा, निवांत बसा. मग चावी तुम्हाला जिथं ठेवली होती ती चावी आठवण करून तुम्हाला देणार आहे का? मग कोण आठवण करणार आहे? मग ज्ञान कुठून आलेलं आहे? ज्या ज्ञानामध्ये ठेवलं त्याच ज्ञानाचं विस्मरण झालेलं आहे. मग चावीची आठवण होती का चावीबद्दलचं ज्ञान होतं? जे कुठे सापडली चावी? पहिल्यांदा ज्ञानात, नंतर मग जाऊन त्या ठिकाणी घेतले. म्हणून आचार्य म्हणतात की प्रत्येकाला अशी श्रद्धा झाली पाहिजे. प्रत्येकाने संशय विपर्य अनद्वसाय अज्ञानाने रहित असा मी शुद्ध आत्मा उत्कृष्ट निर्मल पवित्र या देहामध्ये आहे आणि देहामध्ये राहून सुद्धा देहापासून भिन्न आहे असं तुम्ही देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात येऊन जाणून श्रद्धान करून त्याचं ध्यान करताल तर सम्यक दर्शन प्राप्त होईल. आणि जो सम्यक दृष्टी होतो तो भावी नैगम्याने पंचपरमेष्ठीमध्ये स्वयं सामील होतो. लोक तुम्हाला आपोआप नमस्कार करतील. तुम्हाला नमस्कार, स्वतःला नमस्कार करणारा तो लोकांकडून नमस्कार केला जातो स्वयमेव. आणि जो लोकाला नमस्कार करत राहतो तो नमस्कार करतच राहतो. नमस्कार करण्यायोग्य कधी होत नाही. म्हणून तिथे आचार्य सांगतात श्रद्धा मला करायची आहे, ज्ञान मला करायचं आहे, ध्यान मला करायचं आहे, चिंतन मनन सगळं मला करायचं आहे. शरीराला काही करायचं नाही, शास्त्राला काही करायचं नाही, कर्माला काही करायचं नाही, परद्रव्याला काहीही करायचं नाही. कारण मी आत्मा, माझं ज्ञान माझ्यामध्येच आहे आणि माझ्या ज्ञानाच्याद्वारेच मला कार्य करायचं आहे.
दुसऱ्याच्या ज्ञानाचा जरे आपल्याला काहीही उपयोग नाही. लोकव्यवहारामध्ये काय म्हटलं जातं, दुसऱ्याच्या पर्समधले पैसे आपल्याला कामाला येत नाही, आपल्या पाकिटमधले पैसे आपल्यालाच कामाला येतात. तसं देव, गुरु, शास्त्र कोणी बी भक्त असो, त्याचं ज्ञान दुसऱ्याला उपयोगी येणार नाही. पण त्यांच्या निमित्तामध्ये आपण श्रद्धा, ज्ञान, चारित्र्यामध्ये तशा प्रकारे परिणती केली, तेव्हा त्याला तिथे काय म्हटलं, निमित्त म्हटलं जातं. तुमच्या इथे मुली शिकायला येतात, मग तुम्ही जे काय यथाशक्ती काय टीचर ठेवले म्हणा, काय तुम्ही ठेवलं म्हणा, त्यांना सगळ्याला शिकवता. मग त्यांना शेवटी सर्टिफिकेट जे काय तुम्हाला ते त्यांना सर्टिफिकेट देता. मग तुम्ही सर्टिफिकेट दिलं म्हणून ते उत्कृष्ट आहेत असं आहे का? मग काय झालं, ते स्वतः आल्यापासून व्यवस्थितशीर जे काय त्यांनी शिकायचं केलं होतं ते व्यवस्थितशीर शिकले, परीक्षा घेतली, परीक्षामध्ये पास झाले, तेव्हा तुम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे. मग तुमचं महत्त्व का त्यांचं महत्त्व? सर्टिफिकेट देण्याच्या अपेक्षेने तुम्हाला अधिकार आहे, पण तुम्ही अधिकार सर्टिफिकेट केव्हा देणार? ते मुली पास झाल्या तर मुख्यता कोणाची झाली? त्यांच्या अपेक्षेने त्यांची मुख्यता आणि देणाऱ्याच्या अपेक्षेने तुमची आहे. पण तुम्ही कुणाला पण देणार का सगळ्याला पास पास म्हणून? मग शेवटी काय झालं, ज्यांनी स्वतः आल्यापासून व्यवस्थितशीर शिकले, केले, परीक्षामध्ये व्यवस्थितशीर परीक्षा दिली, त्यांचं महत्त्व आहे. तसे देव, गुरु, शास्त्र हे सगळे आपल्याला सांगतात, त्यांचा आपल्यावरती उपकार आहे, महत्त्व आहे, कारण आहे. पण आपण त्या रूपाने परिणत झालो नाही तर त्यांचं काहीही महत्त्व नाही. म्हणून हे देव, गुरु, शास्त्र आपल्याला मार्गदर्शक होतात, दाखवतात, या मार्गाने जावा, तुम्ही तिथे पोचता. पण शेवटी मला माझी गाडी किंवा पायाने टू व्हीलरने मलाच जायचं आहे. अन्य धर्मासारखे मोक्षात चला, दोरीने एक दुसरा धरा, दुसऱ्याला तिसरा धरा, असं काय मोक्ष जाणार का? जो जो जीव देव, गुरु, शास्त्राच्या सानिध्यामध्ये येऊन त्यांनी सांगितलेल्या वस्तू स्वरूपाला जाणून निश्चयाने दाखवलेल्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करेल, त्यांना देव, गुरु, शास्त्र निमित्त झालेले आहेत. आणि ज्यांना कार्यरूपाने परिणत झाले नाही त्यांना देव, गुरु, शास्त्र निमित्त म्हटले जात नाहीत. कार्य उपादानामध्ये झाल्यानंतर निमित्तावरती निमित्ताचा आरोप येतो. मुलं शाळेमध्ये जातात, परीक्षा देतात आणि परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट येतो. आता मला माहीत नाही, पहिले नापास झालं तर पहिल्या दिवशी घरी पत्र पाठवत होते, तुम्ही नापास आहे, म्हणजे उद्या तुम्ही शाळेत यायचं नाही. आणि जे पास झाले त्याला सर्टिफिकेट दुसऱ्याशी देत होते. मग याचा अर्थ काय ना, सरांनी पाठवलं, तुम्ही येऊ नका म्हणून पत्र आलं का? तुम्ही अभ्यास नाही केल्यामुळे आला. मग ते मुलं काय म्हणतात, ते मास्तर चांगलं शिकवत नाही हो, इकडे तिकडे काय तर शिकवतो. पण दोष कोणाचा आहे? मास्तरचा. आणि पास झालेले मुलं काय म्हणतात, चांगलं. आता मास्तरने चांगलं शिकवलं का वाईट शिकवलं? टीचरने तर जो क्लास होता, विषय होता, ते शिकवण्याचं कार्य समान रूपाने केलेलं आहे. पण ज्यांनी ऐकले नाही, शिकले नाहीत, वाचले नाहीत, चिंतन मनन केलं नाही, ते दोष देतात. आणि जे पास झाले त्याला चांगलं म्हणतात. मग मी 8वीला नापास झालो, मी 8वीत झाला,
5वीला 2 वर्ष, 6वीला 2 वर्ष, 7वीला 2 वर्ष, 8वीला 2 वर्ष, 9वीला 2 वर्ष, 2-2 वर्षे. मग मला पत्र आलं. तरी मी सकाळी गेलो, रांगेत उभारलो, क्लास टीचरनं बघितलं. आळंदकर तुम्हाला लेटर आलं नाही का म्हणलं. म्हणलं आलं आहे म्हणलं. मग आलं का म्हणलं. मला त्याला रडू आलं होतं, डोळ्यात पाणी. मग त्या सरांनी त्यावेळेला एक भाषण दिलं होतं. टीचर, प्रोफेसर कोणी असो, तो आपलं शिकवण्याचं काम व्यवस्थिशीर करत असतो. पण ज्याच्या प्रतिकूल झालं तो त्याला वाईट म्हणतो, आणि ज्याचं चांगलं झालं त्याला तो चांगला म्हणतो. मग त्यांनी सांगितलं टीचर चांगला नसतो ना वाईट असतो. टीचरने आपली जबाबदारी केलेली आहे. मग तसं इथे देवगुरु शास्त्र ना वाईट आहे ना चांगले आहे, ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहात. आणि तुम्ही मार्गावर नाही गेला तर तुमचा दोष आहे, गेला तर तुमचंच आहे. म्हणून हे निमित्त आहे. पण निमित्तामध्ये उपादानाने पुरुषार्थ केला तर तेव्हा निमित्त म्हटलं जातं. आणि नसेल तर ते निमित्त आपल्यासाठी निमित्त नाही, पण दुसऱ्यासाठी निमित्त आहे. पण तो दुसऱ्यासाठी पण निमित्त नाही, तो स्वतःसाठीच उपादान आहे आणि आपल्यामध्येच काम केलेलं आहे. तसं कोणी वक्ता असो, कोणताही ग्रंथ असो, शुल्लक असो, ऐलक असो, ब्रह्मचारी असो, मुनी असो, आचार्य असो, उपाध्ये असो, भोगी संसारी असो, यांनी सांगितलेले निमित्त आपल्यामध्ये कार्य झाल्यानंतर त्याला निमित्त संज्ञा प्राप्त होते. पण प्रयत्न कुठे करायचा आहे. निमित्ताच्या सानिध्यात तर जावा, पण निमित्ताच्या सानिध्यामध्ये जाऊन निमित्त माझ्या उपादांमध्ये काही परिवर्तन करेल असं राहू नका. म्हणून आपण लोकव्यवहारामध्ये काय म्हणतो, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार संपला. मग देवगुरु शास्त्र हेही दुसरी आहेत एक, आणि आपली स्वतःची पर्याय पण दुसरी आहे, स्व नाही. आपला स्वतःचा विशुद्ध ज्ञान दर्शन आनंद सभास्वरूप जो शुद्ध आत्मा आहे तोच स्व आहे. आणि त्याच्यावरती जो अवलंबतो त्याचा कार्यभाग संपत नाही, त्याचा कार्याची नियमाने व्यवस्थिशीर सिद्धी होते. म्हणून आचार्य, देव, गुरु, शास्त्र अन्य धर्माप्रमाणे तुम्हाला पराधीन सोडत नाही, तुम्हाला तुमच्या आधारावर ते सोडतात. आपण लहानपणी 1-1.25 वर्षाचे होतो, आपल्या मुलांना हात धरून घेऊन जात होतो. आणि ते जरा मोठं झाले, चालायला लागले, आपण हात धरायला लागलो. ते काय म्हणतात, हात सोड, आम्ही आता चालतो. म्हणजे तो बालक तिथून स्वाधीन व्हायला तयार. आपण थांब, तू इकडे पळतो तिकडे पळतो. मग त्याला हात धरून मग तो पुढेही चालला तर काय करतो, मम्मी माझा हात धर. अरे आता हात सोड, तूच सांगितले की हात धर माझा. तसंही जिनवाणी देवगुरु सांगतात, तोपर्यंत हात धरा. चालायला येत नाही, ॲक्सिडेंट होणार नाही. तुम्ही चालला तर मुलगा म्हणतो ना सोडा, पण तो इकडे तिकडे कुठे जाऊ नको हे पण लक्ष ठेवा ना. मग तसं इथे आत्म्याकडे जावा, ध्यान करा. पापाकडे उपयोग जातो तर परत देवगुरु शास्त्राचा हात धरा, त्यांच्या सानिध्यात या. तर पुण्याने शुद्ध आणि शुभामध्ये राहण्याचा पुरुषार्थ करा, तर नियमाने आपल्या कार्याची सिद्धी होते. एवढे खरे देवगुरु शास्त्र स्वाधीन जातात, संदेश देतात. आपण सगळ्यात भाग्यवान समजा की असा उपदेश, असा धर्म, असे गुरु, अशी जिनवाणी मा आपल्याला मिळालेली आहे. आणि अनेक भवापासून ही भावना केली होती आपण, त्या अनेक भवाच्या केलेल्या भावनेचा फळ मिळालेला आहे. याला आता उलटी न्याहायचा आहे का टाकून जायचं आहे. एक पाण्याचा थेंब आहे, त्या पाण्याच्या थेंबाला समुद्र करायचा आहे.
का वाफ करायचा आहे तुमच्यावरती अवलंबून आहे. गरम तार टाकला आणि ते थेंब समुद्रामध्ये नेला तर तशी आपली ज्ञान पर्याय समुद्रासारखी करायचं आहे का नष्ट करायचं आहे आपल्या वर्तमानाच्या पुरुषार्थावरती अवलंबून आहे. हो. स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वद्रव्य अनंत गुण संपन्न शुद्ध स्वरूप आहे. स्वभाव नित्य शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. स्वकाल अनादि अनिधन शुद्ध स्वरूप आहे. स्वक्षेत्र चैतन्य अमूर्ती नियत असंख्यात प्रदेशी निज शुद्धात्म द्रव्य आहे. निश्चय अनंत चतुष्टयाने स्वचतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. रिसर्च. नमो आर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोरितव्वताणं नमो आर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोरितव्वताणं नमो आर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोरितव्वताणं. ओम विचार्च. कर्म चेतन बंधता अरु कर्म के अवसानता स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार उसके लिए जिनवाणी माको वंदना शतवार वंदना शतवार. ओ जावाणी की गावाणी ते ज्ञान ते सुधे लोकालो तो वाणी मस्तक नमो सदा देते देव गज अरहंत विरुते निर्ग्रन दया धर्म पालो सदा यही मुक्तिका.
सिद्धांत शास्त्र की जय, दिनवाणी माता की जय, चौसो भगवान की जय, अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मणि श्री वीर सागर महाराज की जय, 3 करोड़ मणिराज की जय, आदिनाथ भगवान की जय, शुद्धात्म तत्व की जय। नमस्ते नमस्ते नमस्ते।